नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राणे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिलाय। मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी खासदार नारायण राणे हे मैदानात उतरलेत। जिल्ह्यातील राणे समर्थक जय नारायण या टॅग लाईन खाली एकत्रित येत खासदार नारायण राणे यांची भव्य स्वागत रॅली बांदा ते कणकवली अशी काढण्यात येणार आहे। सिंधुदुर्गात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे हा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता। त्याचा दुसरा अंक होऊ नये यासाठी खासदार नारायण राणे मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत। कारण नारायण राणे आज सिंधुदुर्गात येणार आहेत आणि त्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते बांद्यापासून कणकवलीपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळतात। या बॅनरवर कुठल्याही पक्षाचा प्रामुख्याने भाजपचा या ठिकाणी कुठलाही उल्लेख नाही आहे। फक्त एकच नारायण राणे असा जो बॅनर आहे आणि नारायण राणेंचा या बॅनरवर फोटो आहे। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर मंत्री नितेश राणे यांनी एक ट्विट केलं होतं आणि ट्विट नंतर त्यांनी एक प्रतिक्रिया देखील दिली होती। त्या प्रतिक्रियेत असं म्हटलं होतं की 16 तारीख नंतर मी जे काही ते स्पष्टपणे बोलणार आहे, त्यामुळे तो कुठला तरी एक संघर्ष टाळावा यासाठीच हा जो प्रयत्न आहे तो खासदार नारायण राणेंकडून करण्यात येतोय असं देखील बोललं जाते। त्यामुळे खासदार नारायण राणे आज राणे समर्थकांना काय संबोधणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, बांदा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।